न्यूज वसा जनसेवेचा. भेसळखोरीची चीड आलेल्या खामगावातील एका आजीने तुकाराम मुंढे साहेबांना बुलढाणा जिल्ह्यात या येथे अधिकारी पैसे खाऊन राहिले अशा बिनधास्त अंदाजाच्या व्हिडिओतील आमंत्रणाचे वृत्त सर्वप्रथम सिटी न्यूजने प्रसारित केले होते. शिवाय सिटी न्यूजचे पुणे येथील स्थित श्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजूकतली अळी प्रकरण महाराष्ट्रभरातील पेटल्याने कर्तव्यदक्ष FD आयुक्त तुकाराम मुंढे लवकरच बुलढाण्यात धडकणार असल्याची पक्की खबर आहे. ते कधी येणार हे माहीत नाही, पण थेट कारवाईच्या तलवारीवर धार लावून येणार एवढे मात्र निश्चित आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे हे गरीब व सामान्यांसाठी पारदर्शीपणे काम करतात. त्यांच्या भेसळखोरीच्या विरुद्धच्या धडाकेबाज कायदेशीर कारवाईमुळे ते आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. दरम्यान तुकाराम मुंढे साहेब जरा बुलढाणा जिल्ह्यात या. खामगावात तेलात भेसळ, फळात भेसळ, सारी भेसळ सुरू आहे. मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. सारे अधिकारी पैसे खाऊन राहिले असे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून खामगावातील एका आजीने आरोप केल्याची बातमी सिटी न्यूज उचलून धरली. बातमीची बुलंद आवाज तुकाराम मुंढे यांच्या कानापर्यंत पोहोचल्याने आता ते बुलढाणा जिल्ह्यात येण्याच्या तयारीत आहे. शिवाय मलकापूर रोड स्थित असलेली बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या पुणे येथील स्थित श्री लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये चक्क बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्या होत्या. तक्रारीवरून येथील अन्न व औषधी प्रशासनाने दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी GK वसावे याच्या नेतृत्वाखाली पथकाने धडक देत कारवाई केली. सिटी न्यूजने काजूकतलीमध्ये आढळलेल्या निघालच्या प्रकरणाचा धुरळा उडवल्याने हे प्रकरण महाराष्ट्रभर पेटले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. या सिटी न्यूजच्या इम्पॅक्टमुळे आता शासकीय जबाबदारी, पारदर्शिता चोखपणे राबवणारे कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे जिल्ह्यात येणार असल्याचे, जवळपास मुंढे जिल्ह्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते कधी केव्हा येतील हे सांगता येत नाही, मात्र ते भेसळखोरांचा बँड नक्कीच वाचवणार आहेत. आणि तुम्ही बुलढाण्यात येऊन पहा, आपल्या खामगावमध्ये किती भ्रष्टाचार होऊन राहिला. हे लोक पैसे खातात, काहीच कामं नाही करत. केळामध्ये औषध, पपईमध्ये औषध, भाजीपाल्यामध्ये औषध, तर लोक बिमार पडून राहिले. आणि तुम्ही तिकडेच मजा मारून राहिले. इकडे या जरा बुलढाणा जिल्ह्यात. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.